महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या निकालामध्ये लाडकी बहीण योजना निर्णायक ठरली होती. या योजनेच्या अंतर्गत महिलांना आर्थिक सहाय्य दिलं जातं, परंतु याची पडताळणी राज्य सरकारने सुरू केली आहे. या पडताळणीमध्ये 3 मुख्य निकष तपासले जात आहेत. यामध्ये पहिल्या निकषाच्या अंतर्गत महिला लाभार्थ्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे का, हे तपासलं जात आहे. यासाठी परिवहन विभागाकडून आवश्यक माहिती, आरटीओ डेटा प्राप्त करण्यात आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकांच्या सहाय्याने हे तपासणी कार्य सुरू आहे. पुणे जिल्ह्यात 21 लाख महिलांना योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यापैकी योग्य लाभार्थ्यांचा लाभ कायम राहावा, असं उद्दिष्ट ठेवून याची पडताळणी करण्यात येत आहे. योजनेच्या निकषानुसार लाभार्थ्यांनी अर्ज सादर करताना हमीपत्र दिलं आहे. त्या महिलांनी हमीपत्रावर उल्लेख केलेला आहे की त्यांच्या कुटुंबात चारचाकी वाहन नाही. त्यामुळे यादीतील प्रत्येक महिला आणि त्यांच्या कुटुंबाच्या वाहनांची पडताळणी करण्यात येणार आहे. जे महिलांजवळ चारचाकी वाहन आहे, त्यांचा लाभ रद्द होईल. यासाठी परिवहन विभागाच्या यादीचा वापर केला जाईल आणि त्या महिलांच्या कुटुंबात चौचाकी वाहन असल्यास त्यांची यादी शासनाला पाठवली जाईल. म्हणजेच यादीतील माहितीच्या आधारावर चारचाकी वाहन असलेल्या महिलांची पडताळणी होईल आणि त्यांच्या लाभावर निर्णय घेतला जाईल. योजनेच्या सर्व प्रक्रियेच्या आधारे शासनाचे निर्देश प्राप्त झाल्यावरच पुढील कार्यवाही सुरू होईल. यात आणखी एक गोष्ट आहे की योजनेच्या अर्जामध्ये महिलेच्या उत्पन्नाची माहिती आणि रेशन कार्डाच्या आधारावर ती पात्रता निश्चित केली गेली आहे. या संदर्भात सरकारने कोणतेही अतिरिक्त निर्देश दिलेले नाहीत. यामध्ये दुसऱ्या कोणत्याही योजनांसोबत जोडलेली माहिती किंवा इतर योजनेसाठी लाभ घेतलेले लाभार्थी देखील तपासले जात आहेत. त्यामुळे जर त्यांना दुसऱ्या योजनेचा लाभ मिळालेला असेल तर तो त्यांच्या अर्जावर सुद्धा ऑटोमॅटिक रद्द केला जाईल. एकंदरीत सर्व तपासणीचे काम शासनाच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांद्वारे सुरू आहे.